काँग्रेस जसकार काँग्रेस कमिटी आयोजित काँग्रेस चषक खऱ्या अर्थानं हेमंतच्या नेतृत्वाखाली ही सर्व युवा मंडळी एकत्र आली आणि काँग्रेसचं पूर्वीचा काँग्रेसच गाव होता, तसा शेकाप काँग्रेसशिवाय होताच कोण, आता सगळे पक्ष सगळ्या गावामध्ये आहेत. तर ती काँग्रेस रुजवण्यासाठी ज्या आमच्या युवा मंडळींनी चांगलं काम केलं. आताच तालुका अध्यक्षांनी मनीजी बोलत होते की जसकारमध्ये चांगली सुरुवात झाली हेमंतच्या नेतृत्वाखाली आणि तरुणांची एक चांगली फली उभी राहिली आणि त्याचंच लोन आता पागोट्यामध्ये जसं सुजित आलं आहे, अनेक नवीन लंकेश असेल, बेंडकलमध्ये, जासेमध्ये असतील, हे नवीन सर्व चांगले तरुण चांगल्या पद्धतीनं काम करतात. आणि नुसतं क्रीडा नाही तर लोकांना खेळण्यासाठी मैदान किंवा या स्पर्धांचं आयोजन करून एक खेळण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं काम करत आहेत. आणि त्याच्याचबरोबर काँग्रेसचा झेंडा उभा करण्याचं काम ही मंडळी करतं. त्याचं आम्हाला मनापासून अभिनंदन वाटतं आणि कौतुक वाटतं. यांच्या मुलंच खऱ्या अर्थानं आमचा सुद्धा सन्मान या रायगड जिल्ह्यामध्ये राहतो आहे आणि म्हणून त्यांचं कौतुक करण्यासाठी आपण सर्व इथं व्यासपीठावर इथं आलेलो आहोत. आता जो ज्यांना आता प्रथमेश आऊट झाला हा काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. तो सगळे यात्रा असू दे, काय असू दे, कुठला कार्यक्रम असू दे, तो अध्यक्षांच्या आणि JD असेल, आशुतोष असेल, हेमंत यांच्याबरोबर सातत्यानं असतो. म्हणजे एक टीम आहे आणि आम्ही हेमंतला याच्यामध्ये महालनामध्ये आता कुठेही नोकऱ्यांचा काही असेल तर तो त्याच्यामध्ये चांगलं लीड करतोय. JNPTचा असेल, SCZचा असेल, इवन लंकेशपासून आमचा सगळा ग्रुप आहे, वैभवपासून एकत्र येतात, विनोद म्हात्रे खोपट्यापासून पुढं एरियामध्ये बघत असतात. पण आम्ही सांगितलं का प्रत्येक नुसतं खेळण्यासाठी लोकांना उद्युक्त करू नका, तर त्यांना रोजगार द्या, त्यांच्या हाताला काम द्या. तुमच्या भागात तुम्ही या जमिनीचे खऱ्या अर्थानं मालक आहात आणि अधिकार आहे. हजारो गाड्या बाहेरून येतात, कोण आहेत, ग्रॅज्युएट आहेत, 12वी पास आहेत, 10वी नापास आहेत, असे लोक येऊन आपल्याकडे जॉब करतात आणि आपली मुलं मात्र बेरोजगार आहेत. त्या ठिकाणी जाऊन त्याचा शोध घेतला पाहिजे. जिथं गरज आहे तिथं आम्ही फोन करतो, जिथं ऐकत नसतील तर आम्ही सांगतो मोठ्या संख्येने जातो. संजय ठाकूर आमचा असेल, आदित्य असेल, हे सर्व त्याच्यामध्ये सपोर्ट करतात, तालुका अध्यक्ष असेल. आणि निश्चितपणे आपलं महत्त्वाचं काम ते आहे का आपण हाताला काम दिलं पाहिजे. आज आमच्याकडं अभिमानानं सांगतो का वर्षाला आपण 200-300 नोकऱ्या दिल्या पाहिजे, आमचा टार्गेट आहे. केमिकल झोनमध्ये असेल तर वैभव पाटलांना सांगतो रासायनिक एरियामध्ये आणि तलोजामध्ये त्यांनी पाहिलं पाहिजे. इथं अनपढ आला आणि आम्हाला सांगितलं बाबा मी शिकलेलाच नाही पण मला ओझं टाकण्याचं काम असेल तर आम्ही लगेच सांगतो JW किरणला सांगतो फोन करून आताच्या आज हा लागला पाहिजे. आलेला माणूस परत जाता कामा नये. आणि जो ग्रॅज्युएट येईल ज्याला वाटतंय का मला काम पाहिजे पण अमुकच कंपनी पाहिजे, PSA पाहिजे, GTI पाहिजे, तर वेळ लागतो. पण ज्याला वाटतं का आज माझं घर चालवायचं आहे त्याला त्याच दिवशी आपण सर्वेच्या माध्यमातून असेल, बाकी कुठल्याही माध्यमातून असं क्लॅरिकल माध्यमातून त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशीपर्यंत किंवा त्या आठवड्यामध्ये जॉब दिला पाहिजे. यासाठी बेरोजगार समितीचं आपण आयोजन केलं. त्याच्यामध्ये हेमंत त्याच्यामध्ये लीड करतोय, सगळेच युवक लीड करतात आणि कामधंदा देण्याचं काम करतोय. शेवटी आपण क्रीडा प्रकार अतिशय चांगल्या पद्धतीनं हा जोपासला. जसकार गावच सगळे नेते आहेत, एकत्र येतात आणि गाव म्हणून रत्नेश्वरी मातेचा ज्यांना पहिल्यांदा अभिवादन केलं पाहिजे. या मंगळवारी आलो, तुम्ही बोलो पहिलं मडवी सरांच्या पुण्यतिथीला आलो मी, पण मी म्हणलं झालं मंगळवार आहे, जागृत देवता आहे. मी दर मंगळवारी आमच्या शांतादेवीला दर्शनासाठी जात असतो. शेलगेलाच राहतो, गव्हाणला मंदिरात जातो. पहिल्यांदा आपण मंदिरात जाऊन देवींचा आशीर्वाद घेऊया. आणि मडवी सरांचा त्या दिवशी याच गावचे सुपुत्र आहेत आणि त्यांनी कशा पद्धतीनं शिक्षण घेतलं, कशा पद्धतीने ते पुढे गेले आणि अतिशय चांगला असा दबदबा त्यांनी निर्माण केला होता. रयत शिक्षण संस्थेमध्ये मी सुद्धा त्यांचा विद्यार्थी आहे. अलमने असोसिएशनचा मी अध्यक्ष त्यांनी मला बनवला होता. व्यवस्थापन समितीवर त्यांनी घेतला होता आणि फार जवळचे संबंध होते म्हणून त्यांना अभिवादन करण्यासाठी पुण्यतिथीला आलो होतो. म्हणून जसकार गाव पूर्वीपासून मोठं नाव आहे आणि त्या गावामध्ये आपली मंडळी कुठलाही कार्यक्रम असेल तुम्ही सगळे सर्व पक्ष एकत्र येता, हेच खऱ्या अर्थानं रत्नेश्वरी मातेची कृपा आहे. का राजकारण त्या दिवशी करा, मतदानाच्या दिवशी करा, तिन्ही पक्षांचा अलिशेम पैसे येतात. तुम्हाला माहीत आहे, तिघांचे तेवढंच येतात, मतं कुठं टाकायची माहीत नाही. याला पूर्वीसारखा राजकारण राहिला नाही. उरण 1 नंबरचा मतदारसंघ, 140 कोटी आले सांगतात. आता कसे काय वाटणी गेली तुम्ही मला माहीत नाही. आणि ती जनतेच्या आणि मतदारांची बिलकुल चूक नाही.
कार्यकर्ते घरात येऊन येऊन पैसे देतात, बघा घ्या तुम्ही पाकिट, मत कुठं पण द्या, पण आमचा पाकिट तुमच्याबरोबर पोचला पाहिजे. मग तो उरण मतदारांसारखा सुदैवी मतदार कुठेही नाही या राज्यामध्ये. आणि निश्चितपणे काय निकाल व्हायचा तो झाला शेवटी. परंतु आपण सांगतो का विकासासाठी आपण एकत्र आलं पाहिजे. आता राजकारण ज्या पद्धतीने चाललंय, ग्रामपंचायतला पण उभं राहिल्यानंतर काय करायला लागतंय, जिल्हा परिषदला काय, आता डॉक्टर मनीष नुसतं फुकट भावी उमेदवार नाही बोललो, मनोहर शेट्टी जाहीर केलेला आहे का याच्यानंतर तो उमेदवार महेंद्र घरत. पण मी 2014लाच सांगितलं का मला निवडणूक लढायची नाही, समाजाची सेवा करायची आहे. ती निराळसपणे सेवा करायची आहे का मी सेवा करायला बसलोय, नोकऱ्या द्यायला बसलोय लोकांना, आर्थिक मदत जी देवाची ताकद आहे ती आपण फळाची अपेक्षा न करता काम केलं पाहिजे. आणि आता मला फळ नको आहे, मी सांगितलं पाहिजे याच्यामध्ये 2014ला एकदा तुम्ही मला चांगल्या पद्धतीने योगदान दिलं 20 वर्षाचा, त्यानंतर मी आता अपेक्षा व्यक्त करीत नाही का मला उभा राहायचं आहे. आता तिन्ही पक्षांचं काँग्रेसचं म्हणणं होतं का आपण आघाडीचं तिकीट देऊ, मी झाला काय तिकिटाची गरज नाही, मी जाहीरच केलं की 2014 नंतर मी निवडणुकाला लढणार नाही. आणि म्हणून डॉक्टर मनीष हा महाविकास आघाडीचा उमेदवार असणार आहे हे मनोहर शेट्टी यांच्या समोर जाहीर केलं आहे. नेक्स्ट उमेदवार हा काँग्रेसचा आहे. आता तोपर्यंत किती राहतात आमच्यात, किती शिवसेनेत राहतात, कोण कुठं जाते सुरेश सांगता येत नाही. काय आता सारखा तपासायला लागतो. परवा माधव घरात भेटला, माधवच्या हाताला नाही, मी लो काय रे नाही बोलतो परमनंट नव्हता, मी दरवेळेला चेक करतो माधव आहे का नाही, आहे का नाही, तू शिवबंधन, तर असं अशा पद्धतीनं सगळं चाललं आहे. पण तरीसुद्धा चांगला कॅचचा प्रयत्न केला होता खऱ्या अर्थानं, पण तो हुकला. तर त्याच्यामुळे राजकारण आता पूर्वीच्या, पण आपण प्रकल्प बसून एकत्र आलं पाहिजे. आता आम्ही सांगितलं 17 एप्रिलला विमानतळ सुरू होतं आहे, परंतु DB पाटलांच्या नावाचा अजून सुतोवाच होत नाही आणि कोण बोलायला तयार नाही. दोन्ही आमदारांनी सांगितलं, रामशेट्टी जाहीर भाषणामध्ये सांगितलं का बा आमदारांनी जाऊन देवेंद्र फडणवीसनं सांगितलं का बा आम्हाला सुसाईड करावं लागेल, एवढा लोकांमध्ये द्वेष आहे. आणि आता जसे दिवस जवळ येतात तोपर्यंत हा प्रश्न अजून अडकलेला आहे. आणि मला वाटतंय ते प्रयत्न करून जेल घेतला का टाकला वाटतं पुन्हा तर अशा प्रकारे जेल जाता कामा नये. DB पाटलांच्या नावालाच संघर्ष होता, परंतु जनता ज्या पद्धतीनं उभी राहिली ना, असा एक नेता निर्माण